नमस्कार मित्रांनो, मी आलतो वावरात. बरेच दिवसानंतर वावरात आलो. 5-6 दिवसापासून व्हिडिओ टाकला तर एक फेसबुकवर, त्याच्यावर मस्त रिस्पॉन्स भेटला मित्रांनो. 2025वर व्हिडिओ गेला आपला. आणि असं सपोर्ट करा तुम्ही, असंच प्रेम दाखवा तुमचं. माझा आवाज बसला जरासा, तर आवाज कमी होऊन राहिला, कारण की काल कपडे आणायला गेलो तर एवढं दगदग झालं आणि पाणी बाहेरचं पेलं होतं. आणि ह्या आपले गड्डे तुम्हाला दाखवतो, वावरातले गड्डे. तर बोर मारली होती वावरात, तर गड्डे झाले मोठे मोठे. तर हा गड्डा लहान आहे, छोटासा हा गड्डा लहान आहे. आणि समोर दाखवतो तुम्हाला हा पहिला गड्डा. मागचा व्हिडिओ टाकला होता फेसबुकवर आपण मित्रांनो. एवढा खतरनाक गड्डा होता तो, एवढा खोल दिसून आला, 50 फूट असा दिसूनच जा डोळ्यानं. तर आता 50 फूट नाही आहे, आता असं किती फूट काय माहीत. त्याच्यात पाणी आता काही वाटून नाही राहिलं. आणि समोर 2 गड्डे आहेत, हे दाखवतो तुम्हाला. सगळ्यात मोठा गड्डा दाखवतो, मंदातला सगळ्यात मोठा गड्डा आहे तोही दाखवतो. आणि त्याच्या बाजूचा एक छोटासा आहे, याच्यापेक्षा मोठा आहे, त्या मागच्यापेक्षा मोठा आहे, तो छोटा आहे. तोही दाखवतो तुम्हाला. ते पोंग्या वेल, अशी वेल उपळून राहायला लागते, कारण की जरासं झाकून घेते आपलं सोयाबीन. उपळून घेतलं तर हे पोंग्या. हा दुसरा गड्डा, आणि ह्या दुसरा गड्डा आपला वावरातला असा गड्डा होई. आणि असं नुकसान झालं पोंग्या. आणि आता आपल्या वावरात फवारा मारला 5-6 दिवसा अगोदर, तर गड्ड्यातलंच पाणी घेतलं पप्पानं. मी नव्हतो, मी बाहेरगाव गेलो तो थोडंसं. तर आणि आवाज बसला आहे, थोडासा गळा बसला आहे, तर थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्या तुम्ही, तेवढा आवाज कमी येणारच आहे. आणि ह्या तिसरा गड्डा, हा तो तिकडे आहे पहिला, आणि ह्या दुसरा, आणि ह्या तिसरा. तर मित्रांनो, ह्या गड्ड्यातून पाणी घेतलं पप्पानं त्या दिवशी, आणि फवारा होता त्या दिवशी तर आपल्या वावरात. तर ह्या गड्ड्यातूनच पाणी घेतलं. ते तरी चांगलं झालं, कारण की दुसऱ्याच्या वावरातून पाणी आणणार ते विहिरीच ओढून. चला म्हटलं, पप्पानं दोरगी बकेट आणली होती, तरी ते कामात नाही पडली, तर गड्ड्यातलं पाणी घेतलं. हा गड्डा, आणि हे आपलं शिशा, आणि हे आपलं वावर. तर अंदीमंदीच गड्डे पडले मित्रांनो, कारण की पेट्रोल चेक करायला आले तेवढे गड्डे पाडलेच त्यांना 3. आणि आपल्या समोरच्या वावरात, हे जे वावर दिसून आलं भटकर काकाचं, त्या वावरात 7 गड्डे आहे मित्रांनो. 9 एकरच्या वावरात 9 गड्डे आहे. तर आपल्या वावरात पोंग्या, हा गड्डा, आणि ह्या 2 नंबरचा गड्डा आहे. 2 नंबर मोठा आहे, हा सगळ्यात मोठा आहे, आणि त्या बाजूचा लाईन आहे. तो मागचा व्हिडिओ एवढा खतरनाक व्हायला गेला मित्रांनो, एवढा रिस्पॉन्स दिला, एवढं प्रेम दिलं तुम्ही, चांगलं वाटलं मला म्हणाले. आणि चला म्हटलं आपण गड्डे दाखवून देऊ म्हटलं दुसऱ्यांदा. यूट्यूबवर आपण व्हिडिओ टाकलाच नाही गड्ड्याचा, तर व्हिडिओ टाकून आलो यूट्यूबवर. तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ आखरीपर्यंत पहा. आज जाणार आहे आत्याची इथं, आणि आज आहे ताईची मेहंदी, उद्या आहे हळद, आणि परवा आहे लग्न. ते आखरीपर्यंत व्हिडिओ पहा, आणि 1 नंबर व्हिडिओ येणार आहे. तर फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून जा, आणि सपोर्ट करा तुमच्या मराठी माणसाले. मराठी माणूस आहे मी, आणि तुमचा जर सपोर्ट असला तर तुमचं काही जाईन नाही, पण माझं जरासा सपोर्ट आहे मग तुमचा. तर हे पोंगे आपलं सोयाबीन. आणि त्या दिवशी फवारा मारला तर रिझल्ट चांगला आहे. आणि ऊन बद्दल येऊनच राहिली, रोजच पाणी येऊन राहिलं, थोडंसं पाणी येते, थोडंसं नाही येत. तर हे पोंगे रिझल्ट दाखवून देत तुम्हाला. पुरे चिमलं गावात, पुरं गावात चिमलं, रिझल्ट चांगला आहे. पप्पा फोन आला होता का बा तू वावरात जाऊन ये म्हणे, आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवणार मी. ताईचं लग्न आहे, काल शॉपिंग करून आलो, तर ते कपडे दाखवत तुम्हाला मी पहिले. काल झाले 10,000 बसले तरी शॉपिंगमध्ये. आता करतो बॅग पॅकिंग मी, आणि पूर्ण तयारी झाली. तुम्हाला रिसेप्शनच्या दिवशी दिसणं डायरेक्ट आता. आणि ह्याच्यात आहे हळदीचा आणि लग्नाचा, आणि एवढं घेणं आहे आपल्याला. हे पण घ्या. तर मित्रांनो, आता बसलो मी आत्याला गावाले सांदोऱ्याले, आणि ते लग्न आहे, हळद चालू आहे आता. आणि हे आत्याचं घर व्हिडिओ अपलोड करायला आलो मी, नेटवर्क नाही खाली का. आणि हे बोंगे अपलोडवर लावला मी मोबाईल. मित्रांनो, आम्ही गेलो नाश्ता करायला माऊलीले, आणि मग नाश्ता करून चाललो आता घरी. आम्ही आता तुम्हाला दाखवतो मिरवणूक नॉर्दर राशी निघाली, 2 लग्न आहे गावात, तर तुम्हाला दाखवतो. आणि हे बाप्पू गाडी चालून राहिले, मोठे बाप्पू आहे, बघू शकता. आणि आता जो आम्ही गावात जाऊन दाखवतो तुम्हाला माहोल.
सच सच कहो दिल ने क्या किया।